असतो आणि त्याची मोजणी झाल्यानंतर त्याचं समाधान झालं की नाही हे सुद्धा त्यांना विचार. नमस्कार शेतकरी मंडळी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. बरेच प्रॉब्लेम असे होतात शेतकऱ्याचे की शेती मोजण्यासाठी आपण सरकारी मोजणी टाकतो, परंतु तिथं फारसा काळ निघून जाते. कधीकधी 5 महिने 6 महिने कधीकधी वर्षे निघून जाते, परंतु तरीबी आपल्या शेताची मोजणी होत नाही आणि आपण शेतकरी लोक त्रस्त होतो. कधीकधी त्या याच्यातून मोजणीच्या वादातून वाद निर्माण होतात घरी आणि संबंधही खराब होतात. त्याकरता आपण प्रायव्हेट मोजणी कशी करायची आहे आणि त्या संदर्भातून काय फायदा होईल आपल्या शेतकऱ्याचा, की जेणेकरून आपल्या घरातनी आणि बाहेर कुठं वाद तयार होतील नाही, त्या संदर्भातनी आपण 2 मिनटं माहिती घेऊ, की जेणेकरून जर कोणाला शेत मोजायचं असलं तर आपण यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा. मी प्रदीप गोस्वामी, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता. बरं. तर शेतकऱ्याला याच्याबद्दल तुमच्यापासून काहीतरी गायडन्स पाहिजे, की शेतकऱ्यांनी सरकारी मोजणी ला का वेळ लागते आणि प्रायव्हेट मोजणी का करायला पाहिजे, त्याच्यापासून शेतकरी लवकर मार्ग निघाला पाहिजे. सर्वप्रथम मी सांगतो की शेतकऱ्यांना शेती मोजणीसाठी खूप त्रास होत आहे सध्या स्थितीत. त्याचे कारणं भरपूर आहेत. कारण डिपार्टमेंटकडे कर्मचाऱ्याचा अभाव आहे. त्याच्यानंतर जी फीचा भरणा केला जातो तो तातडी, अतितातडी आणि अति तातडीचे भरावे लागते आणि त्यातही 6-6 महिने 12-12 महिने वाट पाहावी लागते. त्याच्यामुळे आणि प्रॉब्लेम सॉल्व होत नाही त्याच्यामुळे. तसेच शेतकऱ्याचं जे क्षेत्रफळ आहे ते सध्या स्थितीत किती आहे हेच त्याला पाहायचं असते फक्त. त्याला असं वाटते आपलं क्षेत्रफळ कुठं दबलं काय. म्हणून आम्ही आमचे जे सहकारी आहेत निलेश भाऊ भागवत यांना घेऊन आम्ही आपले खाजगी मोजणी करत असतो आणि क्षेत्रफळ पाहून त्याच्यानंतर त्याची जर वाटणी करायची असली त्या हिशोबानं आम्ही त्यांच्याकडून फी आकारतो. साधारणतः आणि जर क्षेत्रफळ जास्त असलं तर असं तातडीनं अति तातडी असं काही नाही. आम्ही त्यांनी समोरची शेतकऱ्याची स्थिती पाहून त्यांची परिस्थिती पाहूनही आम्ही त्यांच्याकडून 2 पैसे फीची आकारणी करून घेत असतो आणि त्याची मोजणी झाल्यानंतर त्याचं समाधान झालं की नाही हे सुद्धा त्यांना विचारतो. बरोबर. आणि जवळपास तुम्ही आता जे सांगितलं की शेतकरी पाहून समजा त्या हिशोबानं तुम्ही फी आकारता. तर सरासरी सपोज एखादा शेतकरी समजा आता हालाकीची परिस्थिती आहे, त्याच्याकडून जवळपास तुम्ही काय फी घेता? कसं आहे, साधारणतः आता आपल्या इथं आपल्या शेताचे आपले 3 भाग करायचे होते. त्याच्यामुळे आपण 1,500 रुपये पर एकरानं आपण त्याची फी आकारली. परंतु सरळ जर असतं तर 1,000 रुपये एकरानं एखाद्या त्याच्याही पेक्षा कमी हिशोबानं आपण त्यांच्याकडून 2 म्हणजे फी घेतो. म्हणजे आमचं मेहनताना घेतो आम्ही त्यांच्याकडनं. बरोबर. आणि जवळपास अजून मला एक सांगा की नेमकं आता मोजणी झाल्यानंतर तर याचं पूर्ण गणित कसं काय असते नेमकं? आता ही जी मशीन आहे आपल्याजवळ हे तर सेंटीमीटरचं असते का मीटर सेंटीमीटरचं असते? सेंटीमीटर. तर आपण जे मोजणी केली तर प्रत्येक बाजूला आपण मापं टाकतो आता. म्हणजे जितके साईड आहेत शेतीला, आता या ठिकाणी आपली जी शेत मोजली आपल्याला 3च साईड आहे. तर तिन्ही बाजूनं आपण जे मीटरचे जितके मीटर भरले ते मापं टाकतो. जसे सरकारी मोजणीमध्ये त्यांनी प्रमाण देतात, एकास 1000 एकास 100 असं प्रमाण देतात ते. परंतु आपण असं प्रमाण टाकत नाही. त्याच्यात आपण ॲक्च्युअल किती मीटर भरले हे सगळे मापं त्याच्यात टाकतो. बरोबर. तर अजून मला एक सांगा की आता हे जे मशीन आहे तर सरांची आहे टोटल स्टेशन मशीन. तर जर शेतकऱ्याला जर लागलं तर शेतकऱ्यासाठी तुमचा मोबाईल नंबर म्हणजे कसं काय राहिलं की जे तुम्ही सांगितलं की आता बऱ्याच ठिकाणी सरकारी मोजणीसाठी वेळ लागते, 6 महिने 12 महिने लागते. तर त्या संदर्भातून आता कसं आहे की तुम्ही जे एवढं सहकार्य करून राहिले, भले आता कोणी तर काही तसं काम करणार नाही, पैसा तर रोजगारी मिळालेच पाहिजे जसं. तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. काय 9890095895.
सरांचं सांगून द्या हा. मग. निलेश नंबर सांग. 84 59 22 64 83. तर मग आता हे मोजणी झाल्यानंतर मग तुम्ही त्याची सीट हो, वगैरे काढून मोजणी देता शीट का? आपण आता कम्प्युटरवर तयार करून देऊ. हा. त्याच्यावर प्रत्येक प्रकारचे मापं मापं येतील. येतील आणि एरिया येईल. बरं. एरिया किती आहे, पूर्ण टोटल किती आहे आणि त्याच्यात डिवायडेशन 3 केलेले आहेत आपण. त्याच्या प्रत्येकाला किती किती भाग पडलेले आहेत त्याचा पूर्ण टोटल एरिया येऊन जाईल. तर मला आणि पूर्ण मीटरमध्ये पूर्ण चारी बाजूचे मापं येऊन जातील पूर्ण मीटरमध्ये. आणि टेप न पण व्हेरीफाय करू शकता. व्हेरीफाय ते केलंच चालते. हा, हा, हा. चालू केलं ते. आणि हे जे तुमची 4-5 जणांची हा, टीम हा, आहे, हा, हा. तुम्ही या क्षेत्रात समजा जेव्हापासून रिटायरमेंट झालं तुमचं तेव्हापासून तुम्ही हे काम काम करत करतो काम करतो. बरोबर आहे. तर सरांनी आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. हा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.